नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, एका रात्री चमत्कार घडणार आहे अशा कोणतीही गोष्टी घडत नसतात. त्यासाठी आपल्याला संयम, श्रद्धा, विश्वास, त्याचबरोबर सेवेमध्ये सुद्धा सातत्य असणं गरजेचं आहे. सेवेमध्ये आपल्याला सातत्य ठेवणं आणि संयम बाळगणं, यामुळे नशीब कसं पालटतं, दिवस कसे बदलतात, परिस्थिती कशी बदलते, याचा अनुभव स्वतः घेतलेला आहे. यामुळे कोणतीही सेवा करा जी सेवा करताना तुमचं मन एकाग्र होतं आणि सेवा केल्यानंतर तुमचं मन प्रसन्न होतं. डोक्यामध्ये कितीही विचारांचा गोंधळ असेल, घरामध्ये कितीही टेन्शन असलं, पण ही सेवा केलं की माझं मन शांत होतं असं तुम्हाला वाटतं. ती सेवा तुम्ही अगदी नित्य नियमाने करायला सुरुवात करा आणि त्या देवतेला प्रवच प्रार्थना करा की तुमची जी कोणती इच्छा असेल, ती कोणती जी परिस्थिती आहे, जी काही अडचणी आहे, त्यातून बाहेर निघण्यासाठी प्रार्थना करा. बघा, नक्की तुम्हाला त्या सेवेचा अनुभव येईल. अधिक मास महिना सुरू आहे. या अधिक मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करणे म्हणजे आपल्यासारखे भाग्यवान आपणच असणार आहोत. भगवान श्रीहरी विष्णूंची सर्वात प्रभावी इच्छा पूर्ण करणारी, कर्जमुक्तीसाठी, आर्थिक प्राप्तीसाठी प्रभावी सेवा मानली जाते. ती म्हणजे 21 दिवसांची मध्यरात्री 12 वाजता 21 वेळा, 3 वेळा, 40 वेळा किंवा 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणण्याची सेवा. या सेवेमध्ये अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करायची आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे काय करायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. ही सेवा महिला, पुरुष, मुलं, मुली कोणीही करू शकतात. पण आपल्या घरातील मुख्य महिला आणि कर्त्या पुरुषाने जर ही सेवा केली तर अतिशय उत्तम, आणि कोणतीही सेवा केली तर कोणीही जर घरातल्या व्यक्तीने सेवा केली तर अतिशय उत्तम आहे. कारण ज्या वेळेला आपल्या घरातील कर्ता पुरुष किंवा मुख्य महिला एखादी सेवा करते ना, तर त्या सेवेचा लाभ, त्या सेवेचं पुण्यफळ, ते जे असतं ते सेवेचा फायदा जो असतो तो संपूर्ण कुटुंबाला मिळत असतो. त्यामुळे वर्षातून एकदा तरी आपल्या घरातील कर्त्या पुरुषाने किंवा मुख्य महिलेने कोणत्याही एक सेवा करायची, कारण त्याचा लाभ आपल्या घरातील सर्व मंडळींना मिळत असतो. आता ही सेवा 21 रात्रीच करावी का, तर असं नाही. तुम्ही 40 रात्र सुद्धा करू शकता किंवा 3 रात्री सुद्धा ही सेवा करू शकता किंवा 11 दिवस किंवा 3 रात्री सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता. ही सेवा करण्यासाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता. पूजा मांडणीसाठी एखादं चौरंग, त्यावर व्यंकटेश भगवानांचा फोटो असेल, कलश मांडणी करायची असेल तर तेथे तुम्ही बसून सेवा करू शकता. पण आम्ही शक्यतो या सेवेसाठी पूजा मांडणी करत नाही. देवघरासमोर बसून ही जी सेवा आहे ती फक्त करतो. आता अधिक मासानिमित्त तुम्ही जर सत्यनारायण करण्याचा संकल्प केलेला असेल तर तिथे आपण सत्यनारायणाची पूजा मांडणी केलेली आहे. तिथे समोर बसूनच आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे. वेगळी पूजा मांडणी करण्याची आवश्यकता नाही. आता ही जी सेवा आहे तर ही सेवा करत असताना रात्री आपल्याला 12च्या अगोदर स्नान करायचं आहे आणि त्यानंतर सेवा करण्यासाठी बसायचं आहे. भलेही आपण रोज सकाळी स्नान करतो, त्यानंतर आपण ऑफिसला जातो, ड्युटीवर जातो, तुमचा व्यवसाय असेल तर तिथे तुम्ही जाता. पण जर आपण हाऊसवाईफ असाल तर आपण भाजी घेण्यासाठी जातो, मुलांना आणण्यासाठी जातो. मग काय होतं तर आपण बाहेर जातो येतो, बऱ्याच लोकांना स्पर्श होतो, कोणाच्या घरी सुतक चालू असतो, कोणांना पिरियड्स आलेले असतात. आणि स्नान केल्यानंतर काय होतं तर आपल्या शरीरासोबतच आपल्या मनाचीही शुद्धी होते. त्यामुळे मध्यरात्री 12 वाजता सेवा करताना आपलं मन एकाग्र होतं, म्हणून आपल्याला स्नान करायचं आहे. आता स्नान झाल्यानंतर बसण्यासाठी तुमच्याकडे जे आसन असेल ते आसन तुम्हाला घ्यायचं आहे. ही सेवा करताना घ्यायचं आहे. बघा, तुमच्याकडे निळ्या रंगाचं आसन असेल तर ते बसायला घ्या, नाही तर जे कोणतं असेल ते तुम्ही घेऊ शकता. सांगते, तुमच्याकडे जर निळ्या रंगाचं ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही तो घेतला बसायला तरी सुद्धा चालू शकतं. तेवढे दिवस ते ब्लाऊज पीस जे आहे ते आपल्याला बसायला घ्यायचं आहे. तुमच्याकडे असतील तर तुम्ही निळ्या रंगाचे कपडे सुद्धा तुम्ही घालू शकता, आणि नसतील तर फक्त स्वच्छ धुतलेले जे कपडे आहे ते आपल्याला घालून ही सेवा करायची आहे. देवघरासमोरची आपण जिथे आपलं देवघर आहे तिथे बसायचं आहे आणि देवघरासमोर बसून पूजा मांडणी केलेली आहे, तिथे सत्यनारायण पूजा मांडणी केलेली आहे, तिथे बसायचं आहे. एक तेलाचा दिवा लावायचा आहे. जर शक्य असेल तर
तुम्ही तुपाचं निरंजन सुद्धा लावलं तरी अतिशय उत्तम. धूप अगरबत्ती लावायची आहे, नमस्कार करायचा आहे. ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. या सेवेची सुरुवात तुम्ही कोणत्याही शुक्रवारपासून करू शकता, पण आता अधिक मास सुरू आहे तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून या सेवेला सुरुवात केली तरीही चालतं. संकल्प करण्यासाठी आपल्या उजव्या हातावर थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यावर हळद, कुंकू, अक्षता, फुलं टाकायची आहेत. पूर्ण नावाचा आपल्या उच्चार करायचा आहे. आपल्या गोत्राचा उल्लेख करायचा आहे. जर गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आहे. तुमची कोणती इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे. ही माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी 21 दिवस मध्यरात्री 12 वाजता 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणणार आहे याचा उल्लेख करायचा आहे. किंवा तुम्ही 40 दिवस 11 दिवस 3 रात्र ही सेवा करणार आहे त्याचा उल्लेख करायचा आहे. त्यानंतर हातातलं पाणी तामणामध्ये सोडायचं आणि मग प्रार्थना करून 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. सुरुवात करायची आहे. इथे बरेच जण म्हणतात की संस्कृत व्यंकटेश स्तोत्र जास्त प्रभावी आहे की मराठी व्यंकटेश स्तोत्र जास्त प्रभावी. कोणतेही व्यंकटेश स्तोत्र म्हटल्यानंतर लवकरच अनुभव येतात. बघा, दोन्ही व्यंकटेश स्तोत्र तितकीच प्रभावी आहेत. कमी प्रभावी आणि जास्त प्रभावी असं अजिबात नाही. फरक काहीही नाही. मराठी व्यंकटेश स्तोत्र हे 108 ओव्यांचं आहे आणि संस्कृत व्यंकटेश स्तोत्र हे 15 ओव्यांचं आहे. बाकी कोणताही फरक नाही. मराठी व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही करायची असेल तर मध्यरात्री 3 ते 3.5 तास सेवा पूर्ण होण्यासाठी लागतात आणि व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली तर 1 ते 1.5 तास खूप झाला. बाकी कोणताही फरक नाहीये. कोणताही व्यंकटेश स्तोत्र म्हणा, दोन्हीचाही प्रभाव हा तितकाच असतो. आता 21 वेळा मध्यरात्री 12 वाजता स्नान वगैरे करून आपण देवासमोर धूप दीप अगरबत्ती लावली, सेवा करायला बसलो. 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून झालं की त्यानंतर आपल्याला साखरेचा किंवा खडी साखरेचा कोणताही एखाद्या फळाचा नैवेद्य देवासमोर दाखवायचा आहे. व्यंकटेश स्तोत्राची आरती करायची आहे. सुरुवातीला गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राची आरती करायची आहे. आता आपण आसन सोडायचं आणि व्यंकटेश स्तोत्राची आरती, स्तोत्राच्या मागे जे पुस्तक असतं ना त्या व्यंकटेश स्तोत्राच्या शेवटी ते व्यंकटेश त्याची आरती दिलेली आहे ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता. बघा, नसेल तर तुम्हाला मी शॉर्टमध्ये देण्याचा प्रयत्न करेल आणि याप्रमाणे आपल्याला ही सेवा करायची आहे. आता 21 11 3 40 वेळा आपण हे व्यंकटेश स्तोत्र म्हणतो. त्यावेळी ते मोजण्यासाठी एखाद्या वाटीमध्ये तुम्ही शेंगदाणे, हरभरे, तांदूळ किंवा गव्हाचे कण जे असतात ते घेऊ शकता आणि आपल्या संकल्पाप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाले की आपण नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. तर अशा प्रकारे 21 दिवस 40 दिवस 11 दिवस किंवा 3 दिवस तुम्ही ही जी सेवा आहे ती करू शकता. आता याचं उद्यापन वगैरे असं काही नाही. शेवटच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता सेम जसं आपण रोज 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हटलं त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि मग काहीतरी गोड पदार्थ बनवायचा. शेवटच्या दिवशी शिरा खिचडी असेल किंवा काहीतरी गोड पदार्थ बनवायचा, त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि तुम्हाला शक्य झालं तर शेवटच्या दिवशी तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे येत असतील तर एखादं जोडपं बोलवायचं, त्यांना जेवू घालायचं किंवा एखादी गुडची वगैरे बोलवायचं, त्यांना जेवू घालायचं. हेही शक्य नसेल तर शिधा काढायचा आणि त्यात शिध्याचं पूजन करायचं आणि तो शिधा एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायचा किंवा एखाद्या आजूबाजूच्या मंदिर असेल किंवा त्या मंदिरामध्ये अर्पण करायचा. त्या शिऱ्यावर यथाशक्ती तुम्हाला जे काही दक्षिणा द्यायची आहे ती ठेवायची आहे, अर्पण करायचे. आपले या सेवेचं उद्यापन हेही शक्य नसेल तर तुम्ही शेवटच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला यथाशक्ती जे काही घडेल ती दक्षिणा गुप्तदान करू शकता आणि भगवंताला प्रार्थना करू शकता की 21 दिवस किंवा 40 दिवस 3 दिवस 11 दिवस मी सेवा केलेली त्याचं उद्यापन म्हणून मी ही गुप्तदान करत आहे. आता ही सेवा करत असताना तुम्ही 21 दिवस किंवा जेवढ्या दिवसांचे तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे दिवस नॉनव्हेज वर्ज करायचं आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि पर अन्न सुद्धा घ्यायचं नाही. हे हा अतिशय महत्त्वाचे पाळायचे नियम आहेत. आणि तुम्ही ऑफिसला वगैरे जावं लागत असेल तर काही हरकत नाही, कारण काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. आपल्या एवढ्या आयुष्यामध्ये समस्या आहेत, आपल्याकडे वेळ नाही आहे, त्यातून आपण वेळ काढून सेवा करतो हेच महत्त्वाचं. एखादं जरी नियम शक्य नसेल तर ते तुम्ही पाळला तरी चालतो, पण ब्रह्मचारी आणि नॉनव्हेज हे मात्र नक्की पाळायचं आहे. नॉनव्हेज पाळायचं. बरेच जण म्हणतात की आमच्या घरातील मंडळी खातात, तर मग बघा, तुमच्या घरातील मंडळीनं खाल्लं तर खाऊ द्या, पण तुम्ही मात्र खाऊ नका आणि तुम्ही नॉनव्हेज बनवूही नका, कारण नॉनव्हेज बनवून मग परत सेवा करू नका. पण या सेवेमध्ये आपल्याला रात्री स्नान करून ही सेवा करायची आहे, तर त्यामुळे कोणताही प्रश्न राहणार नाही. बघा, अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही सेवा कशी करायची तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तर नक्कीच या अधिक मासामध्ये कमीत कमी 3 दिवस तरी या सेवेचा लाभ घ्यावा, ही सेवा करावी. तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. ओम श्री महालक्ष्मी नम. ओम श्री महालक्ष्मी नम. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.